लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शनिवारी पडसाद अपंग उपचार व पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या वतीने समाजातील दिव्यांग व कर्णबधिर व्यक्तींसाठी शिक्षण व पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या संस्थेने एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे। पीडित, शोषित आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या स्नेहालय या संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला 500हून अधिक नाशिककरांची उपस्थिती लाभली। डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत सौ रुपालीताई खरडकर यांनी घेतली। गिरीश कुलकर्णी सर स्नेहालय संस्थेचे संस्थापक अहमदनगर, आताचं अहिल्यानगर यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी त्यांची प्रकट मुलाखत नाशिक इथे आयोजित करण्यात आली होती आणि ती मुलाखत घेण्याची संधी मला पडसाद संस्थेतर्फे मिळाली। मी रुपाली खराडकर, मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणि महिला आणि मुलांच्या पुनर्वसनाच्या कार्यामध्ये माझं योगदान देण्याचा मी प्रयत्न करत असते। माझं कार्यक्षेत्र मुंबई आणि ठाणे जिल्हा आहे। स्नेहालयची प्रतिनिधी म्हणूनही मी ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काम करते। अनेक महिलांच्या, मनोरुग्णांच्या आणि बालकांच्या पुनर्वसनामध्ये माझ्या संस्थेने योगदान दिलेलं आहे। स्नेहालयच्या बरोबरीने आम्ही या सगळ्या कार्यामध्ये सातत्याने कार्यरत असतो आणि काम करत असतो। नाशिककरांचा आजच्या मुलाखतीला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे संपूर्ण पडसाद संस्थेच्या अधिकाऱ्यांचे, शिक्षकांचे आणि नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानते। यावेळी पडसाद संस्थेचे अध्यक्ष श्री शंतनू सौदानकर यांनी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्न विचारले। संस्थेच्या कार्याची माहिती संस्थापिका सौ सुचिताताई सौदानकर आणि अध्यक्ष श्री शंतनू सौदानकर यांनी दिली आहे। आज आपण सगळ्यांनी पाहिलं स्नेहसाद हा वेगळा कार्यक्रम आम्ही नाशिककरांसाठी घेऊन आलो। त्याच्यामध्ये डॉक्टर श्री गिरीश कुलकर्णी सर यांनी स्नेहालयबद्दल प्रकट मुलाखत आपल्या सगळ्यांना दिली आणि त्यांचं जे कार्य आहे ते सगळ्या नाशिकमध्ये आपल्याला परिचित जरी असलं तरी तळागाळात पोहोचावं या कारणाने हा कार्यक्रम पडसादने आयोजित केला होता। पडसाद ही 35 ते 36 वर्ष जुनी जी संस्था जी कर्णबधिरांकरता काम करते, ती दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जो एक सोशल उपक्रम जे खूप चांगल्या पद्धतीने राबवले जातात, त्यांचे जे मुलाखती आहेत किंवा त्यांचे जे अनुभव आहेत त्याची एक सिरीज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येते आणि त्याच्याच अंतर्गत हा पहिला असा कार्यक्रम पडसाद स्नेहसाद म्हणून घेऊन आला। या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाला पडसादचे प्रमुख सल्लागार श्री सागर वैद्य उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात पडसादच्या उपक्रमाचे कौतुक करत स्नेहालयाच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली। स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी म्हणजे देशभरात सामाजिक काम करणाऱ्या लोकांसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे। पडसाद संस्थेने आज त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठेवून खरं तर त्यांचा एक मोठा जीवनपट नाशिककरांच्या समोर आणण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं। आज ज्या ज्या घटना, जो प्रवास स्नेहालयाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करताना कुठल्या अडचणी येतात, कशा पद्धतीने त्यांना तोंड दिलं पाहिजे, या संदर्भात गिरीश कुलकर्णींनी त्यांचं जे अनुभव कथन केलं हे खरं तर कुठल्याही सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींसाठी एक ऐकण्यासारखा असा अनुभव होता आणि याच्यातनं फार मोठी प्रेरणा नाशिककरांनाही मिळेल। पडसाद संस्था ही स्नेहालयाच्या प्रमाणेच अतिशय चांगलं काम करणारी एक संस्था आहे। येणाऱ्या काळामध्ये या संस्थेचाही विस्तार स्नेहालयप्रमाणे देशभरात होईल। वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्ये पडसाद आपलं एक मोठं नावलौकिक आणि ठसा उमटवेल असा विश्वास वाटतो। प्रकट मुलाखतीदरम्यान डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयाची स्थापना, कार्याचा प्रवास, स्वयंसेवी संस्थांनी पारदर्शकतेने काम करण्याची गरज आणि तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणे किती महत्त्वाचे आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, स्नेहालय संस्थेचा कार्यकर्ता। आज पडसाद या संस्थेनं त्यांच्या वार्षिक उत्सवामध्ये मला इथं बोलवलं। पडसाद ही संस्था 1990 पासून इथे मूकबधिरांसाठी फार उत्तम कार्य करीत आहे। सुचेताताई सौदानकर, त्यांचा मुलगा शंतनू, त्यांचे पती डॉक्टर सुनील यांनी या कामाची सुरुवात केली आणि आज या कामाचा वटवृक्ष झालेला मी पाहिला। त्या संस्थेला मी भेट दिली आणि आज इथे नाशिकमध्ये त्यांनी सर्व सामाजिक संस्था, कार्यकर्ते, त्यांचे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी माझ्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला। या ठिकाणी आम्ही यशवंत अशा
क्रीडापटूंचा त्यांच्या शाळेतल्या सन्मान केला आणि त्यानंतर माझी मुलाखत ही शंतनू आणि रुपाली खराडकर ताई यांनी माझी मुलाखत घेतली आणि नाशिककरांना मला भेटता आलं याचा मला खूप आनंद वाटतो. नाशिकचा स्नेहालयाच्या कामात खूप मोठं योगदान आहे. नाशिकमधल्या आर्किटेक्ट आर्चिस कुलकर्णी यांनी आमच्या संस्थेचा मानसग्राम प्रकल्प हा सगळा आरेखित करून दिला आणि अशा प्रकारे नाशिकचं योगदान खूप मोठं आहे. आत्ता ज्या सायकल यात्रा आम्ही काढल्या भारत बांगलादेश किंवा आत्ता मराठवाड्याची 11वी सद्भावना सायकल यात्रा, नाशिकमधून खूप सायकलिस्ट आमच्याबरोबर जोडलेले असतात. श्रीराम पवार, रमेश धोत्रे, अनिल वराडे, अनेक लोकांची मी नावं घेऊ शकतो. तर इथं नाशिकला नेहमी मी येतो त्यावेळेला मला खूप उत्साह मिळतो आणि खूप ऊर्जा मिळते आणि आजच्या या पडसाद संस्थेच्या कार्यक्रमामुळं मला विशेष आनंद झालेला आहे. इथली नवी पिढी सौंदाणकर परिवाराची शंतनू फार उत्तम काम करतोय. मी शंतनू आणि तन्मयीला सुद्धा पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालेय समिती अध्यक्ष सुनील सौदांकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडसाद संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आल्हाद महिला मंडळ, हास्य क्लबच्या सदस्या सौ मनीषा कुलकर्णी तसेच साई महिला मंडळाच्या माई बुचके ताई व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.